आजपर्यंत आपण पाहत आलो की सुप्रीम कोर्ट असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल, कुठेही जर कोणतेही निर्णय झाले तर ते निर्णय जे आहेत फक्त बौद्ध समाजाच्या किंवा मागासवर्गीयांच्या हिताच्या विरोधात असायचे किंवा त्यांच्या विरोधातील निर्णय देण्यात येत होते. परंतु पहिल्यांदा असा एक निर्णय आलेला आहे ज्यामुळे बौद्ध समाज मागासवर्गीय SC ST कॅटेगरीच्या लोकांसाठी सुखद धक्का देणारा व त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व खूप आनंदाचा असा निर्णय आलेला आहे. आणि त्यातही हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हा जो निर्णय दिलेला आहे आरक्षणाच्या बाबतीत सर्वात मोठी अपडेट व सर्वात मोठा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे बौद्ध समाजामध्ये असेल किंवा इतर मागासवर्गीय समाज असेल किंवा त्यासोबत SC ST कॅटेगरीचे लोक असतील किंवा आंबेडकरवादी समुदाय असेल यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि त्यांच्या हिताचा निर्णय आहे. तर नेमका काय निर्णय देण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या निर्णयामुळे जे आहे भाजपचे नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्याचसोबत RSSचे प्रमुख असणारे मोहन भागवत या सर्वांना मोठा दणका बसलेला आहे. कारण त्यांना जे या भारतामध्ये करायचं होतं किंवा आपल्या देशामध्ये जे घडवून आणायचं होतं, मागासवर्गीय लोकांना बौद्ध समाजाला मागे ढकलायचं होतं किंवा त्यांना जे आहे सरकारी नोकऱ्यांमधून किंवा शिक्षणामधून लांब ढकलायचं होतं, ही त्यांची जी मनसुबा होता किंवा हा जो त्यांचा प्लॅन होता तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने उधळून लावलेला आहे. तर नेमकं घडलंय काय तुम्हाला सांगू इच्छितो. आरक्षण जे आहे यापूर्वी जे आहे RSS किंवा यांच्याकडनं असं बोललं जात होतं, आरक्षणामध्ये SCला जेवढं आरक्षण आहे त्यामध्ये जेवढ्या जागा त्यांच्यासाठी येतात तेवढ्याच जागावरती त्यांना नोकऱ्या देण्यात यावं. तो बाकीच्या जे काय आरक्षण सोडून इतर ज्या जागा राहतील किंवा खुल्या प्रवर्गातील ज्या जागा राहतील त्या फक्त आमच्यासाठी सोडण्यात यावं, सवर्णांसाठी सोडण्यात यावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु या याचिकेला जे आहे आज सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे, नाकारलाय. तर चला संक्षिप्त रूपामध्ये नेमकं काय घडलंय आपण पाहूया. सरकारी नोकरीत चांगले गुण मिळून पात्र ठरलेल्या SC ST OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना अनारक्षित श्रेणीतून जागा मिळण्याचा अधिकार आहे. खुल्या श्रेणीतील जागा कुठल्याही खास समाजासाठी वर्गासाठी नाही, या जागा सर्वांसाठी खुल्या आहेत, त्या मेरिटच्या आधारे भराव्यात असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, असं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे आता बौद्ध समाज व मागासवर्गीय समाजासाठी ज्या खूप मोठ्या जागा आता भेटणार आहेत. या सुनावणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे मेरिटच्या आधारे आरक्षित श्रेणीतील उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळू शकते असं सांगितलं आहे. निवड प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मेरिटच्या आधारे यादी जाहीर व्हायला हवी असं कोर्टाने सांगितलं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर आरक्षित प्रवर्गातील एखाद्या उमेदवाराला सुरुवातीच्या टप्प्यात सामान्य प्रवर्गातील निश्चित केलेल्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर त्याला खुल्या यादीतून जागा मिळायला हवी. जर पुढील निवड प्रक्रियेत टप्प्यात त्याला अधिक गुण मिळाले तर त्याला सामान्य कोट्यातून नोकरी मिळू शकते. जर पुढच्या टप्प्यात त्याला कमी गुण मिळाले असतील तर त्याला पुन्हा आरक्षित प्रवर्गातून जागा मिळू शकते. आणि हा जो निर्णय आहे मित्रांनो, न्यायमूर्ती दीप शंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिये यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना त्यांच्या श्रेणीमुळे वंचित ठेवलं जाऊ नये किंवा त्यांच्या जातीमुळे त्यांना मागे ठेवलं जाऊ नये, हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेच्या विरोधात आहे असं या न्यायालयात म्हटले गेलेलं आहे, असं या न्यायाधीशांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलंय. यावरनं आता एक गोष्ट होईल की कोणाच्या जातीमुळे किंवा त्याला आरक्षणामुळे किंवा कुठल्या इतर बाबींमुळे कुणालाही नोकरीपासून मुक्ता येणार नाही. आणि असा सुंदर असा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, खूप छान असा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांकडून या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. परंतु त्याचसोबत या गोष्टीचा सर्वात मोठा दणका फटका जर कुणाला बसला असेल तर RSSच्या विचारश्रेणीला बसलेला आहे. कारण यामुळे जे आहे आता सर्वांना समान अधिकार, सर्वांना समान संधी मिळणार आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.